तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपले एम एस स्टडी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील हिंदी या विषयाची बोर्डाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत, जो की हा पेपर असणार आहे तुमचा 3 मार्च 2025ला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे अगदी शेवटचा 1 ते 2 दिवस राहिलेले आहेत, म्हणजेच आजचा एक दिवस आणि उद्याचा एक दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला प्रश्नपत्रिका दाखवत आहे, ही एक सराव प्रश्नपत्रिका आहे. त्यामुळे तुम्ही या प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित सराव करा आणि या प्रश्नपत्रिकेचा फक्त सरावासाठीच उपयोग करावा. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी सराव प्रश्नपत्रिका आहे तुमची, ही सराव प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी 100% नक्कीच फायद्याची ठरेल. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा मित्रांनो, पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 3 तास वेळ दिला जाणार आहे आणि पेपर हा तुमचा 80 मार्कांचा असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अशाच प्रकारे इयत्ता 10वीतील सर्व विषयांच्या जर बोर्डाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील 2025च्या सरावासाठी, तर आपले एम एस स्टडी यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण ही प्रश्नपत्रिका पाहण्यास सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम पहा, तुमचा असणार आहे विभाग 1 गद्य 20 अंकांसाठी. तर मित्रांनो, यामध्ये आहे तुमचा प्रश्न 1, त्यामधील निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. तर पहा, त्यांनी इथे तुम्हाला ते पठित गद्यांश दिलेला आहे. तर याचे वाचन करून तुम्हाला या खालील गद्यांशच्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर सध्या तुम्ही या गद्यांशचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्यानंतर या गद्यांशचे व्यवस्थित वाचन करून या गद्यांशवरील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर आता आपण या गद्यांशवरील प्रश्न पाहूत. तर यामधील तुमचा पहिला प्रश्न असणार आहे, उमा की विशेषताएं लिखिए. तर उमा की विशेषताएं लिखिए अशी तुमची इथे एक प्रश्न आहे. तर हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. त्यापुढील प्रश्न आहे तुमचा दुसरा, जोडियां मिलाइए. तर तुम्हाला इथे जोड्या जुळवायच्या आहेत. तर हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. त्यापुढील प्रश्न आहे तुमचा तिसरा, गद्यांश में प्रत्युक्त शब्द युग्म लिखिए, पूर्ण कीजिए. तर पहा, आता असा तुमचा तिसरा प्रश्न आहे. तर हा प्रश्न देखील तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. त्यापुढील प्रश्न आहे तुमचा चौथा, गोपाल प्रसाद बहू में गाना बजाना, सिलाई पेंटिंग आदि गुण चाहते हैं, पर पढ़ाई नहीं क्यों यह उचित है, इस बारे में अपने विचार 25 से 30 शब्द में लिखिए. असा तुमचा प्रश्न आहे. तर हा प्रश्न देखील तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. त्यापुढील प्रश्न आहे तुमचा प्रश्न क्रमांक 1, त्यामधील निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृत्य कीजिए. तर तुम्हाला आणखीन इथे एक पठित गद्यांश दिलेला आहे. तर याचे वाचन करून तुम्हाला यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर सध्या तुम्ही याचा निस्ता स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्यानंतर याचे व्यवस्थित वाचन करून यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर आता आपण यावरील प्रश्न पाहूत. तर यावरील तुमचा पहिला प्रश्न आहे, परिणाम लिखिए. तर परिणाम लिखिएमध्ये तुम्हाला 2 प्रश्न आहेत आणि हे तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत. त्यापुढील आहे तुमचा प्रश्न दुसऱ्यातील पहिला आणि त्यानंतर आहे दुसरा, अर्थ कीजिए. तर असे 2 प्रश्न आहेत. तर हे 2 प्रश्न तुम्हाला एका मार्कांसाठी असणार आहेत. त्यापुढील प्रश्न आहे तुमचा तिसरा, निम्नलिखित शब्द के बहुवचन लिखिए. तर आता तुम्हाला खाली शब्द दिले त्यांचे तुम्हाला बहुवचन लिहायचे आहे. तर हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. त्यापुढील प्रश्न आहे तुमचा चौथा, जीवन में अनुशासन की आवश्यकता विषय पर अपने विचार 25 से 30 शब्द में लिखिए. तर असा हा तुमचा प्रश्न आहे चौथा. तर हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. त्यापुढील प्रश्न आहे तुमचा प्रश्न क्रमांक 1, त्यामधील निम्नलिखित अपठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. तर आता हा प्रश्न आहे तुमचा प्रश्न क्रमांक 1 मध्ये लिही. तर हा प्रश्न तुम्हाला 4 अंकांसाठी असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला आता इथे एक अपठित गद्यांश दिलेला आहे. याचे वाचन करून तुम्हाला यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर याचा सध्या स्क्रीनशॉट मारून घ्या. तर पहा, यामधील तुमचा पहिला प्रश्न आहे, संजाल पूर्ण कीजिए. तर इथे आहे कबीर की विशेषताएं असे तुमचा संजाल आहे. तर हे संजाल तुम्हाला पूर्ण करण्यात 2 मार्कांसाठी असणार आहे. त्यापुढील प्रश्न आहे तुमचा दुसरा, कबीर का पकड़ाना स्वभाव विषय पर अपने विचार 25 से 30 शब्द में लिखिए. तर हा देखील प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. त्यापुढील प्रश्न आहे तुमचा विभाग 2 पद्य 12 अंकांसाठी तुमचा विभाग 2 असणार आहे. यामध्ये आहे तुमचा प्रश्न दुसरा, त्यामधील निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. तर त्यांनी इथे तुम्हाला एक पद्यांश दिलेला आहे, म्हणजेच काही कविताची काही ओळी दिलेल्या आहेत. तर यांचे वाचन करून तुम्हाला यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर सध्या तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्यानंतर याचे व्यवस्थित वाचन करून यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर या पद्यांशवरील मी तुम्हाला प्रश्न दाखवतो. तर यामधील तुमचा पहिला प्रश्न आहे, त्यामधील पहिला वाक्य पूर्ण कीजिए आणि त्यापुढील आहे संजाल पूर्ण कीजिए. तर असे 2 प्रश्न आहेत आणि हे तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यापुढील प्रश्न असणार आहे तुमचा दुसरा, पद्य में आए इन शब्द के लिए प्रत्युक्त शब्द लिखिए. तर शब्द हे, तर पहा इथे तुम्हाला शब्द आहेत. तर यांचे तुम्हाला प्रत्युक्त शब्द लिहायचे आहेत आणि हे तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत. त्यापुढील प्रश्न आहे तुमचा तिसरा, उपयुक्त पद्यांश की अंतिम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्द में लिखिए. तर पहा, आता इथे तुम्हाला या 4 शेवटच्या ओळी आहेत. तर यांचा तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा आहे.
आणि हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. त्यापुढील प्रश्न आहे तुमचा प्रश्न दुसरा, त्यामधील आ, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. तर त्यांनी तुम्हाला आणखीन इथे एक पद्यांश दिलेला आहे, तर याचे वाचन करून तुम्हाला यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर पहा, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. तर यामधील मी तुम्हाला प्रश्न दाखवतो. तर यामधील तुमचा पहिला प्रश्न आहे आकृती पूर्ण कीजिए. तर त्यांनी ते तुम्हाला 2 आकृत्या दिलेल्या आहेत आणि ह्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत आणि ह्या तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यापुढील प्रश्न असणार आहे तुमचा दुसरा, निम्नलिखित शब्द में उचित उपसर्ग चुनकर शब्द लिखिए. तर असा हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी असेल. त्यापुढील प्रश्न आहे तुमचा तिसरा, उपयुक्त पद्यांश की अंतिम 6 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्द में लिखिए. तर पहा, ही जी तुमची कविता होती, तर या कवितेमधील तुम्हाला 6 ओळींचा तुमचा अर्थ लिहायचा आहे आणि तो अर्थ तुम्हाला 6 ओळींचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे तुमच्या भाषेमध्ये आणि तो तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील आहे तुमचा विभाग 3 पूरक पठण, 8 अंकांसाठी तुमचा विभाग 3 असणार आहे. तर यामध्ये आहे तुमचा प्रश्न तिसरा, त्यामधील अ, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. तर त्यांनी इथे तुम्हाला एक पठित गद्यांश दिलेला आहे, तर याचे वाचन करून तुम्हाला यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर सध्या तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, त्यानंतर याचे व्यवस्थित वाचन करून यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर या गद्यांशावरील मी तुम्हाला प्रश्न दाखवतो. तर यामधील तुमचा पहिला प्रश्न आहे संजल पूर्ण कीजिए आणि दुसरा आहे लड़कियों को बूढ़ों से स्वाभाविक विद्वेष होता ही है विषय पर अपने विचार 25 से 30 शब्द में लिखिए. तर असे 2 प्रश्न आहेत. तर हे 2 प्रश्न तुम्हाला 2-2 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यापुढील आहे तुमचा प्रश्न तिसरा, त्यामधील आ, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. तर त्यांनी तुम्हाला इथे एक पद्यांश दिलेला आहे, म्हणजेच कवितेच्या काही ओळी दिलेल्या आहेत. तर यांचे वाचन करून तुम्हाला यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. तर याबद्दल मी तुम्हाला पहिला प्रश्न दाखवतो. तर यामधील तुम्हाला पहिला प्रश्न आहे तालिका पूर्ण कीजिए. तर इथे विशेषता आणि चरित्र अशी तालिका आहे, म्हणजेच एक कृती तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि ती तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. त्यापुढील प्रश्न आहे तुमचा दुसरा, शेखी बघारना बुरी आदत है विषय पर 25 से 30 शब्द में विचार लिखिए. तर हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी असेल. त्यापुढील आहे तुमचा विभाग 4 भाषा अध्ययन व्याकरण, 14 अंकांसाठी तुमचा विभाग 4 असणार आहे. तर यामध्ये आहे तुमचा प्रश्न चौथा, सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. तर आता तुम्हाला खाली पहिला प्रश्न आहे यामधील अधोरेखित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए. तर आता तुम्हाला इथे एक शब्द याचा शब्दभेद ओळखून लिहायचा आहे या शब्दाचा. तर हा प्रश्न तुम्हाला 1 मार्कासाठी असेल. त्यापुढील प्रश्न आहे तुमचा दुसरा, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का अपने अव्यय वाक्य में प्रयोग कीजिए. तर हा प्रश्न 1 मार्कासाठी असेल. त्यापुढील प्रश्न आहे तुमचा तिसरा, कृती पूर्ण कीजिए. तर इथे कृती आहे 2 में से कोई एक आणि ही तुम्हाला 1 मार्कासाठी असेल. त्यापुढील प्रश्न आहे तुमचा चौथा, निम्नलिखित वाक्य में से किसी एक वाक्य की सहाय्यक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए. तर पहा, इथे सहाय्यक क्रिया आणि मूल रूप असे इथे लिहायचं या चौकटीमध्ये. तर हा प्रश्न तुम्हाला 1 मार्कासाठी असणार आहे. त्यापुढील प्रश्न आहे तुमचा पाचवा, निम्नलिखित में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणात्मक रूप लिखिए. तर हा प्रश्न आहे तुमचा. तर हा प्रश्न तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील प्रश्न आहे तुमचा 6वां, निम्नलिखित मुहावरे में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर उचित वाक्य में प्रयोग कीजिए. तर आता तुम्हाला खाली 2 मुहावरे दिलेली आहेत आणि ही 2 मुहावरे तुम्हाला 1 मार्कांचा यांचा तुम्हाला अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. तर दोन्हीपैकी कोणत्याही एका मुहावऱ्याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे आणि तो प्रश्न तुम्हाला 1 मार्कासाठी असेल. अथवा मध्ये प्रश्न आहे पहा, अधोरेखित वाक्य में से किए कोष्टक में दिए मुहावरे में से उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखिए. तर आता इथे एक वाक्य दिले, या वाक्याचे तुम्हाला पुन्हा लिहायचं आहे उचित मुहावऱ्याचा प्रयोग करून. तर हा प्रश्न देखील तुम्हाला 1 मार्कासाठी असेल. तर दोन्हीपैकी कोणताही एक प्रश्न लिहा, तो प्रश्न तुम्हाला 1 मार्कासाठी असणार आहे. त्यापुढील आहे तुमचा 7वां प्रश्न, निम्नलिखित वाक्य में से किसी एक वाक्य में प्रत्यय कारक पहचान कर उसका भेद लिखिए. तर आता तुम्हाला खाली 2 प्रश्न दिले, तर या प्रश्नाप्रमाणे या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर हा प्रश्न तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. त्यापुढील प्रश्न आहे तुमचा 8वां, निम्नलिखित वाक्य में यथास्थान उचित विराम चिन्हों का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए. तर आता तुम्हाला खाली एक वाक्य आहे, तर या वाक्यामध्ये तुम्हाला योग्य त्या ठिकाणी विराम चिन्हांचा उपयोग करून ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तर हा प्रश्न तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. त्यापुढील आहे तुमचा 9वां प्रश्न, निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं 2 वाक्य का कोष्टक में दी गई सूचनाओं के अनुसार काल परिवर्तन कीजिए. तर या वाक्यामध्ये इथे तुम्हाला 3 वाक्य दिले, तर यांचे तुम्हाला काल परिवर्तन करून लिहायचं आहे कोणत्याही 2 वाक्याचा आणि तो प्रश्न तुम्हाला 2 वाक्य तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत. त्यापुढे आहे तुमचा 10वां प्रश्न. तर 10व्यामधील तुमचा पहिला प्रश्न आहे, निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए. आणि दुसरा प्रश्न आहे, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचनाओं के अनुसार परिवर्तन कीजिए.
तर असे 2 प्रश्न आहेत आणि हे 2 प्रश्न एका मार्कासाठी असतील. त्यापुढील प्रश्न आहे तुमचा 11वा. निम्नलिखित वाक्य में से किन्हीं 2 वाक्यों को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए. तर आता तुम्हाला खाली 3 वाक्य आहेत. तिन्हीपैकी कोणतेही 2 वाक्य तुम्हाला शुद्ध करून लिहायचे आहेत आणि ते तुम्हाला 2 मार्कासाठी असणार आहेत. त्यानंतर आहे तुमचा विभाग 5 रचना विभाग उपयोजित लेखन 26 अंकांसाठी तुमचा विभाग 5 असणार आहे. तर यामध्ये आहे तुमचा प्रश्न 5वा. त्यामधील सूचनाओं के अनुसार लेखन कीजिए. तर यामधील तुमचा पहिला प्रश्न आहे पत्र लेखन. निम्नलिखित जानकारी के आधार पर पत्र लिखिए. तर इथे तुम्हाला जानकारी दिली आहे, तर 2 जानकारी दिली आहे, तर दोन्हीपैकी कोणत्याही एका विषयावरती तुम्हाला पत्र लेखन करायचं आहे आणि ते तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील प्रश्न आहे तुमचा हा गद्य आकलन प्रश्न निर्मिती. निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर गद्यांश में एक वाक्य में हो. तर या गद्यांशचा एकदा स्क्रीनशॉट मारून घ्या. तर या गद्यांशमध्ये तुम्हाला असे 4 प्रश्न तयार करायचे आहेत त्या गद्यांशवरती आणि त्या प्रश्नांची उत्तर या गद्यांशमध्येच एका वाक्यामध्ये असले पाहिजेत. तर हा प्रश्न तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहे. त्यापुढील आहे तुमचा प्रश्न 5वा. त्यामधील पहिला प्रश्न वृत्तांत लेखन. तर पहा इथे तुम्हाला वृत्तांत लेखन मध्ये पहिला प्रश्न आहे तुमचा हा स्वराज्य विद्यालय में मनाई गई स्वच्छता अभियान का वृत्तांत 60 से 80 शब्द में तैयार कीजिए. अथवा मध्ये पहा कहानी लेखन. निम्नलिखित मुद्दों के आधार पर 70 से 80 शब्द में कहानी लेखन कर उसे उचित शीर्षक दीजिए तथा लिखिए. तर असे 2 प्रश्न आहेत अथवा मध्ये. तर दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आणि तो प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील आहे तुमचा विज्ञापन लेखन. निम्नलिखित जानकारी के आधार पर 50 से 60 शब्द में विज्ञापन तैयार कीजिए. तर इथे तुम्हाला विज्ञापन तयार करायचं आहे, तर हा प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहे. त्यानंतर आहे तुमचा शेवटचा प्रश्न 5वा. त्यामधील ई. निम्नलिखित निबंध लेखन. निम्नलिखित विषयों में से किसी एक विषय पर 80 से 100 शब्द में निबंध लिखिए. तर तुम्हाला 3 विषय दिले, तिन्हीपैकी कोणत्याही एका विषयावरती 80 ते 100 शब्दामध्ये निबंध लिहायचा आहे आणि तो निबंध तुम्हाला 7 मार्कांसाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सेम अशाच प्रकारे तुमची 3 मार्च 2025ला हिंदी या विषयाची तुमची बोर्डाची प्रश्नपत्रिका पेपर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका होती या व्हिडिओमधील. तर या प्रश्नपत्रिकेचा फक्त सरावासाठीच उपयोग करावा आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे आता 10वीतील सर्व विषयांच्या 2025च्या जर बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेसारख्याच सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर आपल्या MS स्टडी यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार.